छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी। जय शिवाजी। धर्मवीर संभाजी महाराज की जय। अच्छा, मासाहेब मीनाताई ठाकरे नाट्यगृहाच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते रामदासभाई कदम, आपली शिवसेनेचा झुंजार आणि लढवय्या नेतृत्व आहे आणि त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांना वाढदिवसाच्या आपल्या सगळ्यांच्या वतीने, तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो. त्यांचं अभिष्ट चिंतन करतो आणि त्यांना निरोगी दीर्घायुष्यासाठी ईश्वराकडे प्रार्थना करतो. खरं म्हणजे शिवसेनेच्या मुलूक मैदानी तोपेचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्याचा आज वाढदिवस आहे. शिवसेनेच्या ढाण्या वाघाचा वाढदिवस आहे आणि शिवसेना प्रमुखांवर आणि शिवसेनेवर जीवापाड प्रेम करणाऱ्या कट्टर शिवसैनिकाचा आज वाढदिवस आहे. आणि म्हणून रामदासभाई, तुम्हाला भरत शेटनी अगोदरच जियो हजारो साल साल के दे 50,000, मी देखील आपल्याला खूप खूप मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवसाचं औचित्य साधून अनेक लोक वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात, परंतु तुमचा वाढदिवस या खेडवासियांसाठी एक नाट्यगृह आणि त्याचं लोकार्पण, खरं म्हणजे मुंबई ठाण्यासारख्या शहरामध्ये देखील, अशा शहराला देखील लाजवेल असं नाट्यगृह आज या ठिकाणी उभं राहिलेलं आहे. याबद्दल मी योगेश कदम याचं मनापासून अभिनंदन करतो. परंतु तुमची संकल्पना आहे म्हणून तुम्हाला देखील त्याचं श्रेय दिलं पाहिजे आणि म्हणून तुम्हाला देखील मनापासून आम्ही शुभेच्छा देतो. खरं म्हणजे वाढदिवस वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे लोक साजरे करत असतात, परंतु खऱ्या अर्थाने सर्वसामान्यांसाठी आपण 80% समाजकारण, 20% राजकारण, हे बाळासाहेबांनी दिलेला जो काही मंत्र जपत आपण काम करत असतो. आणि म्हणून खऱ्या अर्थाने आज योगेशने इथे नाट्यगृहात 3 दिवस सातत्याने, मला सुशील सांगत होता, सुशांत, की 3 दिवस इथं नाट्यगृहांची मेजवानी आहे. आणि खरं म्हणजे शहरी भागांमध्ये आपल्याला अशी नाट्यगृह पाहायला मिळतात, पण मी बाहेरून येतानाच बघितलं, अरे बोलो, बाहेरचं जे काही एलिव्हेशन आहे, बाहेरचं जे काही बांधणी आहे, ते खऱ्या अर्थाने अतिशय उत्तम या ठिकाणी नाट्यगृह झालं आहे याची खात्री देणारा समोरचा देखील भाग आहे. आणि म्हणून आतमध्ये आल्यानंतर नाट्यगृह ग्रामीण भागात नाही, आमच्या गडकरी रंगायतांसारखं दिसतंय, हे देखील या ठिकाणी मी सांगू इच्छितो. खरं म्हणजे हा वाढदिवस आणि नाट्यगृहाचं लोकार्पण हा दुग्ध शर्करा योग आहे. खरं म्हणजे वाढदिवसाचं हे गिफ्ट आहे, योगेशनी दिलेलं. भाईंना दिलं का लोकांना दिलं? भाईंच्या मार्फत या खेडवासियांना दिलेलं हे गिफ्ट आहे असं मी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि खरं म्हणजे रामदासभाई मगाशी म्हणाले की 2 पुतळे, एक मुंबईत आणि एक इथं, आणि हे नाट्यगृह देखील मासाहेबांच्या नावाचं आपण केलं. खरं म्हणजे मासाहेबांना श्रद्धांजली अर्पण आपण केलेली आहे. आणि ही 2007 पासून हे नाट्यगृह बंद होतं आणि त्याची काय कारणं, त्याच्यात मला काही जायचं नाही. आपण पुढे जात असतो आणि आपण मागचं विसरून पॉझिटिव्ह आपण पुढं करत असतो. परंतु योगेश कदम यांनी पाठपुरावा केला. मगाशी भरत शेट म्हणाले की खऱ्या अर्थाने पाठपुरावा महत्त्वाचा आहे. मला देखील आठवत नाही, मी आता कुठे कुठे कार्यक्रमाला जातो तर मला लोक सांगतात, हा प्रकल्प तुम्ही निधी दिला आहे, या प्रकल्पाला तुम्ही निधी दिला आहे, अमक्या प्रकल्पाला तुम्ही निधी दिला आहे, अमक्या रस्त्याला तुम्ही निधी दिला आहे. कारण मी रामदासभाई कधी
कधी निधी देताना कधी हात आखडता घेतला नाही. विकासाचे प्रकल्प आहेत, तात्काळ बघतो करतो नाही, लगेच सही करून मोकळा होतो आणि ताबडतोब त्याचा निधी त्याच्याकडे वर्ग होतो. कारण मी नेहमीच सांगतो, माझ्याकडे नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन असं असतं. आणि म्हणून मी 2.5 वर्ष जे काम केलं ते आपल्या सगळ्यांसमोर आहे. आणि त्यामुळेच अशी अनेक नाट्यगृह उभी राहिली आणि त्याला पाठपुरावा नक्की आवश्यक असतो. आणि योगेशचा पाठपुरावा अतिशय मी पाहिला, जवळून पाहिला. त्याने जे मागितलं ते या मतदारसंघातल्या लोकांसाठी मागितलं आणि खऱ्या अर्थाने आज त्यातून ही एक सुंदर अशी वास्तू या ठिकाणी उभी राहिलेली आहे. खरं म्हणजे अशा वास्तू, रस्ते आपण बनवतो, पाणी देतो, दिवाबत्ती देतो, अनेक सुविधा देतो, परंतु शेवटी एक विरंगुळा म्हणून थोडं तरी काहीतरी आपलं मनोरंजन व्हायला पाहिजे. माणसाच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये थोडा काळ का होईना आपल्याला थोडं तरी मनाला शांती आणि डोक्याला देखील आणि चांगलं जे काही पाहायला संधी पाहिजे असते. आणि त्यामध्ये या नाट्यगृहांचं महत्त्व खूप जास्त आहे. आणि म्हणूनच हे नाट्यगृह जे आहे हे इथं उभं राहिलं, त्याबद्दल मी पुन्हा एकदा रामदासभाई आणि योगेश या दोघांचे अभिनंदन करीन. आणि एवढंच मी सांगेन की खऱ्या अर्थाने स्वर्गीय मीनाताई ठाकरे सांस्कृतिक केंद्राची वास्तू जी आहे हे नाट्यगृह आहे, शिवसेनेच्या आजवरच्या वाटचालीचं प्रतीक आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. आणि बाळासाहेब आणि मासाहेबांचा वारसा या ठिकाणी आपण जतन करत पुढे जातो आहे. मला आठवतं आहे मगाशी रामदासबाईंनी अनेक या ठिकाणी घटना सांगितल्या. खरं म्हणजे रामदासबाईंनी या कोकणामध्ये जे काय काम केलं आपल्याला माहीत आहे. गेले 20 वर्ष यांना मतदारसंघातून लोक निवडून देत होते. लोकांनी भरभरून त्यांच्यावर प्रेम केलं आणि आज योगेश्वर देखील तसंच प्रेम या ठिकाणी आपण करताय. रामदासबाईंनी मला एकदा जेव्हा आपण उठाव केला तो जगाने पाहिला. फक्त देशाने नाही तर 32 जगातल्या 32 देशांनी त्याची नोंद घेतली. हा एकनाथ शिंदे कोण आहे? हे एकनाथ शिंदे सर्वसामान्य कार्यकर्ता आहे. हा बाळासाहेबांचा कार्यकर्ता आहे, आनंद दिघे साहेबांचा कार्यकर्ता आहे. बाळासाहेबांनी आम्हाला सांगितलं, अन्याय होईल तिथं पेटून उठा, अन्याय सहन करू नका. आणि जेव्हा अन्याय झाला त्यावेळेस तो उठाव झाला आणि सर्वसामान्य लोकांच्या मनातलं सरकार आपण या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये स्थापन केलं आणि लोकांनी देखील भरभरून आपल्याला आशीर्वाद दिले. रामदासभाई आणि आम्ही त्यावेळी चर्चा केली. रामदासभाईंना सांगितलं, आपण बाळासाहेबांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे. आपण बाळासाहेबांना जे नको आहे ते करणाऱ्यांच्या विरोधामध्ये काँग्रेसच्या दावणीला बांधलेली शिवसेना सोडवण्यासाठी आपण हे करतोय. धनुष्यबाण घाण टाकलेला सोडवण्यासाठी आपण हा उठाव केलेला आहे आणि हा उठाव देखील जनतेने स्वीकारला. मला आनंद आहे, अभिमान आहे. लोकसभेत देखील उबाटापेक्षा आपल्याला मिळालेली मतांची टक्केवारी जास्त आहे आणि विधानसभेमध्ये देखील त्यांनी 100 लढवून 20 जिंकले. तुमचा एकनाथ शिंदे आणि शिवसेना 80 लढवून 60 जिंकले. हा लोकांनी आता आपल्याला मान्यता दिली आहे. लोकांनी याच्यावर शिक्कामोर्तब केलेलं आहे. अगोदर EVM घोटाळा, निवडणूक आयोग घोटाळा, अमका घोटाळा, तमका घोटाळा म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ. जनतेच्या न्यायालयात गेल्यानंतर जनतेने शिक्कामोर्तब केलं आहे. काम करणाऱ्यांच्या पाठीशी जनता उभी राहिली. घरी बसणाऱ्यांना कायमचं घरी बसवण्याचं काम केलं. कारण त्यांना मास लीडरची चिंता आहे, मास लीडरची ॲलर्जी आहे. रामदासभाईंनी जे काम केलं या कोकणासाठी ते आपल्याला माहीत आहे. आणि म्हणून मास लीडर ज्याच्या मागे माणसं असतात, जो मास लीडर असतो, तळागाळातल्या कार्यकर्त्यांना पुढे घेऊन जाणारा नेता असतो, तोच त्यांना नको असतो. आपण जर उदाहरणं बघितली, मी उदाहरणं देऊ इच्छित नाही. आणि मी काय सांगत होतो, मी एकच सांगत होतो, ज्या या महाराष्ट्रातल्या जनतेने आपल्याला महायुती म्हणून बाळासाहेबांचे विचार, हिंदुत्वाचे विचार पुढे नेण्यासाठी जे मॅन्डेट दिलं आहे त्यांच्यासोबत आपण सरकार स्थापन केलं पाहिजे. माझी काय चूक होती? आणि म्हणून जेव्हा शिवसैनिकांचं खच्चीकरण होऊ लागलं, शिवसेना आणि शिवसैनिक
जेव्हा तळागाळातले सर्वसामान्य कार्यकर्ते जेव्हा मेटाकुटीला आले, विधानसभेच्या आमदारांना भाई निधी भरत शेठ होते, भरत शेठना माहीत आहे, योगेशला माहीत आहे निधीची काय परिस्थिती होती. आणि म्हणून जर सरकार कुणासाठी असतं, सरकार सर्वसामान्य लोकांसाठी असतं, सरकार सर्वसामान्य माणसाला न्याय देण्यासाठी असतं. आणि म्हणून मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला आठवत नाही की किती मतदारसंघामध्ये कधी हिशोब केला नाही, या हाताला कळू दिलं नाही. फक्त एकच लक्षात ठेवलं की यार आपल्या लोकांचा या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे. त्यावेळेस काही लोक म्हणाले, त्यावेळेस उबाटा म्हणाले तुमच्याबरोबर गेलेल्या एकालाही निवडून येऊ देणार नाही. मी म्हणालो एकालाही पडू देणार नाही आणि 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणल्याशिवाय राहणार नाही, नाहीतर गावाला शेती करायला निघून जाईल. हा एकनाथ शिंदे दिलेला शब्द पाळणार आहे. आणि म्हणून या माझ्या लाडक्या बहिणी इकडे बसलेल्या आहेत. लाडक्या बहिणींना मी एकच सांगतो की त्यावेळेस देखील खूप लोक आले लाडकी बहीण योजना होणार नाही, हे खोटारडेपणा आहे, कोर्टात कोणी गेले. पण मी त्यावेळेस लाडक्या बहिणींना सांगितलं तुमच्याकडे येणारे हे दुष्ट भाऊ यांना बरोबर लक्षात ठेवा. आणि तुम्ही बरोबर लक्षात ठेवलं, त्यांचा टांगा पलटी करून टाकला, त्यांचा सुपडा साफ केला. आणि आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही 232 जागा महाराष्ट्रात महायुतीला मिळाल्या नव्हत्या. त्या माझ्या लाडक्या बहिणी, लाडके भाऊ, लाडके शेतकरी, लाडके ज्येष्ठ या सगळ्यांच्या आशीर्वादाने मिळाल्या. आणि म्हणून ही दुसरी इनिंग सुरू झालेली आहे. आम्ही टीम म्हणून काम करतोय. देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, आम्ही आहे. आणि या ठिकाणी आम्हाला पदापेक्षा, मला तर मी एवढंच सांगतो, मला सर्व पदांपेक्षा या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख सगळ्यात मोठी मला ओळख मिळालेली आहे. आणि आज मला रामदासबाईंनी हे वारकरी संप्रदायाचं एक मानाचा फेटा चढवलेला आहे. परवाच्या दिवशीच तुमच्या एकनाथ शिंदेला संत शिरोमणी नामदेव महाराज पुरस्कार मिळाला आणि त्याच्या अगोदर संत तुकाराम महाराज पुरस्कार मिळाला. 2 पुरस्कार तुमच्या एकनाथ शिंदेला मिळाले. आणि म्हणून वारकरी देखील आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. ह्या वारकरी संतांची भूमी आहे, ही छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे, ही शूरांची, वीरांची, संतांची भूमी आहे. आणि यामध्ये सगळ्यांना आपल्याला सोबत घेऊन जायचं आहे, काम करायचं आहे. आणि म्हणून माझा अजेंडा काहीच नाही. माझा अजेंडा एवढाच आहे, या राज्यातला एकही माणूस उपाशी झोपता कामा नये. या राज्यातला एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये. या राज्यातला एकही माणूस औषधाविना, उपचाराविना मरता कामा नये. या राज्यातला शेतकरी आत्महत्या करता कामा नये. या राज्यातल्या तरुणांना रोजगार, हाताला काम मिळालं पाहिजे. सिंधुरत्न योजनाचा तुम्ही या ठिकाणी उल्लेख केला. मी योगेशशी बोलत होतो. मी मुख्यमंत्री महोदयांना या बाबतीमध्ये तात्काळ बोलेन. आणि सिंधुरत्न योजना देखील जी लोकांच्या हाताला रोजगार देणार आहे ती चालू राहिली पाहिजे. आणि म्हणून या ठिकाणी आपण काम केलं. अगदी कशा शाखा प्रमुखापासून का गटप्रमुखापासून रामदासबाईंनी काम केलं. शिवसेनेचे आमदार झाले, मंत्री झाले, अशी रामदासबाईंची कारकीर्द आपण पाहिलेली आहे. आणि म्हणून शिवसेनेचा एक बुलंद आवाज म्हणून आपण रामदासबाईंना ओळखतो. आणि रामदासबाईंना देखील अनेक जिल्ह्यांच्या जबाबदाऱ्या त्यावेळेस मिळाल्या. परंतु जेव्हा रामदासबाईंच्या भाषणाला टाळ्या पडायला लागल्या तेव्हा त्यांचं भाषण बंद झालं आणि रामदासबाईंचं खच्चीकरण होऊ लागलं. मी ते त्यांना स्वतःच सांगितलं, अमुक कार्यक्रमाला येऊ नका. रामदासबाई का आपल्याला हा निर्णय घ्यावा लागला, का निर्णय घ्यावा लागला याचं आत्मचिंतन, आत्मपरीक्षण केलं पाहिजे. आज खोटे नाटे आरोप करून योगेश्वर खोटे नाटे आरोप, योगेश हा काम करणारा कार्यकर्ता आहे. या ठिकाणी खेडचा विकास करणारा कार्यकर्ता आहे. एक आदर्श आमदार म्हणून तुम्हाला योगेश आपल्याला आमदार म्हणून मिळालेला आहे. त्याच्याकडून शिकलं पाहिजे. त्याच्यावर टीका करून तुम्ही त्याचं काम बंद करू शकत नाही. या तुमच्या प्रकरणामध्ये त्याचा काडीचाही संबंध नाही. आणि राजीनाम्याची मागणी करताय. अरे बाबा, तुम्ही काय केलं? तुम्ही या ठिकाणी भ्रष्टाचाराचा आरोप करताना तुम्ही कोण आहात? खरं म्हणजे दरोडेखोर जर दुसऱ्यांना चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं? दरोडेखोर जर दुसऱ्याला चोर म्हणायला लागले तर कसं व्हायचं?
कफन चोर, डांबर चोर, खिचडी चोर, मिठीतला गाळ चोर, अशी किती लोक आहेत. किती किती कराल. आणि तुम्ही योगेश कदमवर आरोप करताय, तुम्ही खासदार श्रीकांत शिंदेवर आरोप करताय, काडीचाही संबंध नसताना, परंतु तुम्ही तुम्हाला वाटतं की हे लोक कामाचा फोकस तिकडे वळवतील. पण मी सगळ्यांना सांगितलंय, आपला कामाचा फोकस हा विकास आहे. हा विकासाकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. हे किती उलटे सुलटे बोलतील, काही बोलतील, आरोप करतील, प्रत्यारोप करतील, पण जनतेच्या मनातून यांना केव्हाच त्यांची जागा जनतेने यांना थारा दिलेला नाही. आणि म्हणून अशा लोकांना आपण काय म्हणणार, चोर चोर वरून शिरजोर, गिरे तो भी टांग ऊपर. अरे तुम्हाला लोकांनी दाखवलंय, लोकांनी तुमची जागा दाखवून दिली आहे. आणि म्हणून मी या ठिकाणी एवढंच सांगतो की भाई, चिंता करण्याची आवश्यकता नाही. याच्या मुळाशी आपण जाऊ. हे काय कोणी केलंय त्याच्या मुळाशी आपण जाऊ. आणि बिलकुल जे दूध का दूध, पाणी का पाणी, कारण आपण सरळ स्वच्छ काम करणारे लोक आहोत. पोटात एक, ओटात एक, डोक्यात एक असं आपल्या डोक्यात नसतं. आपण सरळ सोट काम करणारे लोक आहोत आणि सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल घडवणारे लोक आहोत. मी नेहमी सांगतो, मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, CM होतो, त्यावेळेस लोक म्हणायचे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. कॉमन मॅन. आता मी DCM आहे. मी आता म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. काय आपल्याला आपली सर्वसामान्य माणसाची नाळ आपली तुटता कामा नये. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगतो की आम्ही सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलो नाही, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्याचा प्रयत्न मात्र आम्ही केलेला आहे. आणि म्हणून तुम्ही कितीही काही केलं तरीसुद्धा तुम्ही या ठिकाणी आमच्यावर आरोप करून आम्हाला कामापासून परावृत्त करू शकत नाही. आणि म्हणून मी नेहमी सांगायचो, तुम्ही कितीही टीका करा, हा एकनाथ शिंदे टीकेला कामाने उत्तर देईल. तुम्ही कितीही आरोप करा, हा एकनाथ शिंदे तुम्हाला आरोपाला कामाने उत्तर देईल. आणि ते दिल्यामुळेच या ठिकाणी महायुतीचं 232 आमदारांचं लँडस्लाईड मॅन्डेट सरकार आलं. अरे तुम्ही तर सरकार बनवलं होतं. लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सरकारचं वाटपही झालं होतं. कुणी कुठलं मंत्रिमंडळ घ्यायचं हेही झालं. 5 स्टार हॉटेलचे बुकिंग पण झाले. पण माझ्या लाडक्या बहिणी, लाडक्या भावाने सगळी बुकिंग रद्द करून टाकली आणि त्यांना घरचा रस्ता दाखवला. किती भाषा बदलली होती. याला जेलमध्ये टाकू, त्याला जेलमध्ये टाकू, याला बर्फाच्या लादीवर झोपू. अरे झोपवणारे तुम्ही कोण? सर्वसामान्य जनतेने तुम्हाला कायमचं झोपून टाकलंय, ते पहिलं बघा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की मी पण रामदास भाई, तुम्हालाही मगाशी भरत शेठ म्हणाले प्रेमाने भाई म्हणतात, मलाही तसं भाई म्हणतात. आपण दोघंही भाई आहोत, पण प्रेमाचे भाई आहोत, लोकांना मदत करणारे भाई आहोत, त्यांच्यासारखे नाही. आणि म्हणून मी एवढंच सांगतो, आमच्या दोघांचं एक आहे, हम किसी को छेड़ते नहीं, हमें जो छेड़ेगा उसको छोड़ते नहीं. आणि म्हणून आणि जे काँग्रेसच्या इशाऱ्यावर नाचतात त्यांनी डान्स बारबद्दल बोलावं. हा एवढा मोठा जोक आहे, विनोद आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढं सांगतो, योगेश काही चिंता करू नको, डिस्टर्ब होण्याचं कारण नाही, काम करायचं. तुझ्या मागे भाई तर आहे, पण अख्खी शिवसेना आणि हा एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे. चालू सरकार पलटवणारा हा एकनाथ शिंदे आहे. टांगा पलटी घोडे फरार करणारा एकनाथ शिंदे आहे. त्यामुळे आपण आपलं काम करत राहूया. आपली हीच त्यांना चिंता आहे की एवढं बोलून पण, एवढं थांबून, एवढं सांगून पण, एवढे आरोप करून पण लोक का नाही थांबत? लोक का? आता येताना मी सकाळी प्रवेश घेऊन आलो बाई, सकाळी येतानाच प्रवेश घेऊन आलो 2 नगरसेवकांचा मुंबईतल्या. आणि म्हणून या ठिकाणी आता पुरात कुठे गुहागरला काही कुठं प्रवेश आहे. त्यामुळे दररोज हे का गळती झाली आहे, का तुम्ही खापर आमच्यावर फोडताय, याचं आत्मपरीक्षण करा, आत्मचिंतन करा. का तुम्हाला लोक सोडून जात आहेत, कशासाठी जात आहेत, का तुम्हाला इन्सिक्युरिटी फेल होतीये, का तुम्हाला हे सगळं वाटतंय, का तुम्हाला लोकांच्याबद्दल भीती वाटते, का तुम्हाला चांगल्या नेत्यांच्याबद्दल भीती वाटते, मास लीडरच्याबद्दल भीती वाटते, का अशा प्रकारचं आहे? शेवटी नेत्याला आपल्या नेतृत्वावर विश्वास असला पाहिजे.
बोलायचं काय, एक करायचं दुसरं. मी नेहमी सांगतो, एक चेहरे पे कई चेहरे लगा लेते हैं लोग. हे सगळंच आपल्याला माहीत आहे. एक सिनेमा होता शोले, त्याच्यामध्ये असरानी होता. असरानी म्हणाला, आधे इधर आओ, आधे उधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी मेरे पीछे आओ. अरे पीछे कोण आहे? असंच राहिलं तर कसं व्हायचं? आणि म्हणून चिंता तुम्ही तुमची करा, आमची करू नका. आणि मग योगेश कदम जे काम करतायत हे काम तुम्ही सुरू ठेवा. बिलकुल आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचा प्रयत्न ते लोक आपल्याला करतील, पण त्याची चिंता करण्याची आवश्यकता नाही. कारण किती झालं तरी सुद्धा या ठिकाणी मी एवढंच सांगेन की आरोप किती करू द्या, आरोपांची राळ उठवून कुणी किती करो कुरापती, योगेश आणि सिद्धेशच्या साथीने रामदासभाई करतील त्यांची माती. अरे आपल्याला देणं घेणं आहे. आपण सर्वसामान्य लोकांसाठी जो आपला जन्म झालेला आहे, आपल्याला सर्वसामान्य लोकांसाठी जगायचं आहे. मला आनंदीगे साहेबांनी सांगितलेले शब्द आज आठवत आहेत. एकनाथ, तुला लोकांसाठी जगायचं आहे. हा समाज तुझा परिवार आहे, ही जनता तुझा परिवार आहे. ज्यावेळेस माझ्यावर दुःखाचा डोंगर कोसळला त्यावेळेस मला त्याच्यातून त्यांनी वर काढलं. आणि त्यानंतर हा एकनाथ शिंदेने कधी मागे वळून पाहिलं नाही. हा महाराष्ट्र, ही जनता, ही शिवसेना हाच माझा परिवार समजलं मी. आणि म्हणूनच 2.5 वर्षामध्ये जे काय काम करण्याचं मला भाग्य मिळालं, मला आठवत आहे की 2.5 वर्षामध्ये मुख्यमंत्री सहायता निधीमधून सगळ्यात जास्ती 450 कोटी रुपये लोकांचे जीव वाचवण्यासाठी आपण दिले. आणि महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये 2.5 वर्षात भरतशेठ किती दिले? 3 कोटी रुपये. 2.5 कोटी का 3 कोटी रुपये. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला मी एवढंच सांगेन की जे काय आज चाललेलं आहे त्याच्यावर बिलकुल आम्ही एकच आमचा फोकस आहे, या राज्याला पुढं नेणं, या कोकणाचा विकास करणं. रामदासभाई देखील त्यांनी देखील त्यांच्या काळामध्ये या कोकणातल्या विकासाला प्राधान्य दिलं. त्यांनी 67 TMC पाणी आपल्याला मिळालं पाहिजे यांचं सारखं धडपड होते. मला अभिमान आहे, आनंद आहे की आता ते प्रकरण आपण मार्गी लावतोय. त्याचं सर्वेचं पैसे आपण भरलेले आहेत. आणि हे 67 TMC वाहून जाणारं पाणी आपल्याला मिळालं तर इथं बारमाही शेती होईल, लोकांच्या हाताला काम मिळेल. लोक जे आहेत जातात आपले गावाला मुंबईकडे नोकरीसाठी, ते पुन्हा मुंबईकर पुन्हा गावात आल्याशिवाय राहणार नाहीत. अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं. पर्यटनाला चालना आहे. मी आपल्याला या ठिकाणी एवढंच सांगतो, मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल रोड आपण करतोय, ग्रीनफील्ड रस्ता आपण करतोय, मुंबई गोवा सागरी महामार्ग यासाठी 10,000 कोटी रुपये मुख्यमंत्री असताना आपण मंजूर केले. त्याचबरोबर कोकणातील 9 खाड्यांवर पूल बांधण्यासाठी त्याचं काम आता प्रगतीपथावर आहे. त्याची किंमत 19,000 कोटी रुपये आहे. 19,000 कोटी रुपये. MMRDAच्या धर्तीवर कोकण प्रादेशिक विकास प्राधिकरणाची स्थापना केली, त्याला आपण मजबूत करतोय. त्याच्या माध्यमातून मग सिंधुरत्न योजना असतील, अनेक योजना असतील. या आपण आंबा काजूसाठी पण आपण ठेवले ना पैसे, काजू बोर्ड केले आणि तेही आपल्या काळामध्ये आपण केलं. आणि म्हणून त्याचबरोबर राजापुरातल्या दूधपापेश्वर मंदिराचा MSRDCच्या माध्यमातून आपण तो जीर्णोद्धार करतोय. आंबा काजू प्रक्रिया केंद्राला मंजुरी दिलेली आहे. दिघी बंदर विकासासाठी आपण निधी उपलब्ध केला आहे, केंद्राकडून भरीव निधी मिळते. आणि त्याचबरोबर रत्नागिरीमध्ये देखील या ठिकाणी MIDCच्या माध्यमातून मोठे प्रकल्प येत आहेत. लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे. आणि म्हणून मी एवढंच सांगेन की आज हे राज्य पुढं जात आहे. हे राज्य आज GDPमध्ये पहिल्या नंबरला आहे, स्टार्टअपमध्ये पहिल्या नंबरला आहे, आज परदेशी गुंतवणुकीत पहिल्या नंबरला आहे. हे इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट झालेलं आहे. लोक गुंतवणूक करायला महाराष्ट्रामध्ये येत आहेत. आज या देशाचे प्रधानमंत्री देखील मोदीजी या ठिकाणी आपल्याला विकासाला पैसे कमी पडू देत नाहीत. अनेक या ठिकाणी एअर कनेक्टिव्हिटी, रेल कनेक्टिव्हिटी, रोड कनेक्टिव्हिटी, वॉटर कनेक्टिव्हिटी जी आहे, कनेक्टिव्हिटी महत्त्वाची आहे. जसं समृद्धी महामार्ग आपण केला, 20-20 तास लोकांना प्रवास करायला लागायचा, आता 7 ते 8 तासामध्ये. आता हा जो तुम्ही रामदासभाई रस्त्याचं बोललात, हा जो कोकण हायवे तो नॅशनल हायवेचा आहे, केंद्र सरकारचा आहे, तरीसुद्धा ही आपली जबाबदारी आहे. मी मागच्या पावसाळ्यात आलो होतो. मागच्या पावसाळ्यात एक बोगदा बंद होता, तो मी अख्खा रोडच घेऊन आलो. ते अख्खे पॅनल
आणि ते पॅनल त्याच्यामध्ये पसरवले आणि गणपतीमध्ये तो टनेल चालू केला, दोन्ही टनेल चालू झाले आणि ते आता आपल्याला या ठिकाणी उर्वरित जे भाग आहे, भरतशेठ, योगेश, आपण हे सगळं जे आहे, रामदासभाईंना रस्त्यावर उतरण्याची आवश्यकता नाही. आणि म्हणून पुढच्या गणपतीमध्ये मला वाटतं अशी तक्रार येणार नाही. जवळपास बऱ्यापैकी गडकरी साहेब स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतायत. 1-2 कॉन्ट्रॅक्टर म्हणजे निकृष्ट दर्जाचं काम करणारे निघाले आणि त्यामुळे सगळं झालं आहे. बायपास रस्त्याला देखील आपण मंजुरी दिली आहे भरतशेठ, त्यालाही देखील पैशाची तरतूद केलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्याला एवढंच सांगेन की आज खऱ्या अर्थाने एक वाढदिवस जो साजरा रामदासभाईंचा मुंबईला असताना सगळे लोक मुंबईमध्ये पालखीवर भेटायला यायचे, त्यांचं स्वागत करायचे, परंतु आज एक लोकाभिमुख हे जनतेला एक आपल्याला नाट्यगृह वाढदिवसानिमित्त आपण दिलेलं आहे, यापेक्षा आनंद दुसरा असू शकत नाही. आणि म्हणूनच मी आपल्याला एवढं सांगतो, दापोलीला देखील आपण नाट्यगृह मागितलं आहे, त्याला देखील दापोलीच्या नाट्यगृहाला नगरविकासच्या माध्यमातून 15 कोटी रुपये आपण या ठिकाणी देऊ आणि त्या ठिकाणी देखील ती जी काही सांस्कृतिक भूक आहे लोकांची ती भागवण्याचं काम आपल्याला केलं पाहिजे. आणि म्हणूनच मी एवढंच सांगेन की कुठल्याही परिस्थितीमध्ये संकटामध्ये न डगमगता, किती वादळं आली, रामदासभाई तुम्ही किती वादळं पाहिली, बाळासाहेब असताना किती आपण पाहिलेलं आहे. तुम्ही मगाशी आठवण केली, ठाण्यामध्ये देखील आपण फिरलात, महाराष्ट्रात फिरलात, दुष्काळग्रस्त आत्महत्या कमी झाल्या पाहिजे यासाठी तुम्ही एक चांगला अजेंडा बनवला होता, आराखडा बनवला होता, परंतु ते बाळासाहेबांना माहीत होतं सगळं. बाळासाहेब त्याची किंमत करत होते. बाळासाहेबांच्या नंतर त्यांच्या पश्चात काय करायचं, त्यांच्या पश्चामध्ये काय बोलायचं. आता ते हे अशोक पाटलांचं उदाहरण तुमच्या आराखडा वेगळा आराखडा तयार व्हायचा. आता अशोक पाटलांचं उदाहरण तुम्ही समोर दिलेलं आहे. आता ते आणि मी आपल्याला एवढंच सांगेन की पक्ष मोठा करायचा असेल तर कार्यकर्ता मोठा केला पाहिजे, कार्यकर्त्याला जपलं पाहिजे, कार्यकर्त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. हे सर्व कार्यकर्ते आहेत. हे आता नेत्यांच्या निवडणुका, लोकसभा, विधानसभा झाल्या, आता येणाऱ्या निवडणुका ह्या कार्यकर्त्यांच्या आहेत. आणि म्हणून आम्ही जसं तुम्ही कार्यकर्त्यांनी मग आमदार, खासदार, अनेक जे काही मंत्री झाले त्यांच्या पाठीशी तुमची ताकद उभी राहिली, आता नेत्यांची ताकद या सर्व कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभी राहिली पाहिजे. हा खऱ्या अर्थाने शिवसेना मोठा करणारा हा कार्यकर्ता आहे. बाळासाहेब नेहमी सांगायचे आपल्या शिवसेनेमध्ये सगळ्यात मोठं पद हे शिवसैनिक आहे. हा तळागाळातला शिवसैनिक जो आहे हा शिवसेनेला उभारी देत असतो, नेत्याला पुढं करत असतो. नेता माझा कसा चांगला आहे त्याचं मार्केटिंग करत असतो, त्याला निवडून आणत असतो. फक्त एवढंच आहे की निवडणूक झाल्यानंतर देखील जसा निवडणुकीत तो आवडता असतो तसा निवडणुकीनंतर देखील तो आवडताच राहिला पाहिजे, नावडता होता कामा नये. आणि म्हणून हा कार्यकर्ता जपला पाहिजे. कार्यकर्त्याची काय अपेक्षा आहे, कार्यकर्त्याची फक्त त्याच्या संकटामध्ये, त्याच्या अडचणीमध्ये आपल्या नेत्यांनी धावून आलं पाहिजे एवढीच अपेक्षा असते. आणि म्हणून मी एवढंच आपल्याला सांगतो की कार्यकर्ता जपला पाहिजे. आणि योगेश कडे तरुणांची फौज जी आहे ती आपण पाहिलेली आहे. आणि संजय कदम आहेत, आता काय एकदम रस्ता आपला सुपरफास्ट आहे, आता काय स्पीड ब्रेकर नाही आहे, त्यामुळे आणि आपले श्रेया पण काम करते. तिकीट काय कापी तुम्ही काय तसं बोलला तसं काय होणार नाही. ते दोघांनी ठरवायचं का, रामदास भेटायचं. बघा आपल्या पक्षामध्ये कोणी नोकर नाही, कोणी मालक नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. पूर्वीची परिस्थिती नाही. बाळासाहेब जसे आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण दुसरे आपल्या सहकाऱ्यांना घरगडी समजायला लागले, नोकर समजायला लागले. आणि तसं नाही आहे. आपलं हे कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आणि म्हणून जो काम करेल तो पुढं जाईल, जो काम करेल तो पुढं जाईल. आणि म्हणूनच मी नेहमी जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं, आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे. तेव्हाच तर आपण शिवसेना वाढवू शकतो.
तळागाळातला शिवसैनिक, तळागाळातला सर्वसामान्य इर्शाळवाडीला चढायला कोणाची हिंमत होती? इर्शाळवाडी असेल, कोकणातला पूर असेल, त्या ठिकाणी कोल्हापूरचा पूर असेल, महाडचा पूर असेल, पालघरचा पूर असेल, जिथं 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 संकट आलं तिथं तिथं हा एकनाथ शिंदे धावून गेला. एकनाथ शिंदे धावून गेला. आता पहलगाममध्ये आपल्या लाडक्या बहिणींचं सिंदूर पोसण्याचं काम, कुंकू पुसण्याचं पाप ज्या आतंकवाद्यांनी केलं त्यावेळेस देखील तिथं एकनाथ शिंदे पोहोचला आणि आपल्या सर्व महाराष्ट्रातल्या लोकांना घेऊन आला, सुरक्षित घेऊन आला. नुसतं बोलून चालत नाही. आणि आता या ठिकाणी मी मोदीजींचं पण अभिनंदन करेन की ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून त्यांनी जे काय पाकिस्तानला धडा शिकवला, ईट का जवाब पत्थर से, खून का बदला खून से घेतला, पाकिस्तानची बोलती बंद केली. आणि म्हणून आज मला अभिमान आहे आपल्या खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे याला देखील रामदास भाई जे देशभरामध्ये जगभरामध्ये 13 देशांमध्ये आपलं प्रतिनिधी मंडळ गेलं, त्या प्रतिनिधी मंडळाचं शिष्टमंडळाचं नेतृत्व एका शिष्टमंडळाचं एक श्रीकांत शिंदे यांनी केलं. हा अभिमान आहे आपल्यासाठी. आणि म्हणून ऑपरेशन सिंदूर, हे सिंदूर जे आहे मोदीजींनी या आपल्या लाडक्या बहिणींच्या सिंदूर पुसणाऱ्यांच्या आतंकवाद्यांच्या त्यांना जशा तसा धडा शिकवला. आणि म्हणून या ठिकाणी आता हा भारत जो आहे, आपला देश जो आहे, हा पुढे जातोय आणि महाराष्ट्र त्याच्यामध्ये मोठं योगदान देणारं राज्य आहे. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. रामदासभाई आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो. खऱ्या अर्थाने तुमचा स्वभाव, तुमचं जे काही बोलणं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, एक मी नेहमी सांगतो की रामदासभाई जितकी त्यांच्यामध्ये आग असेल तितकीच माया त्यांच्या कृतीत असते. रामदासभाई पक्के कोकणातले फणसासारखे आहेत, म्हणजे वरून काटेरी आणि आतून गऱ्यासारखे मऊ आणि गोड, हाही स्वभाव त्यांचा मी पाहिलेला आहे. आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने ही सगळी माणसं जी आपली आहे, हे आपलं परिवार आहे, हा आपलं कुटुंब आहे. आणि या कुटुंबामध्ये कोणी मोठा कोणी छोटा नाही, आपण सगळे एक आहोत. आपला उद्देश एकच आहे, या महाराष्ट्राला पुढं नेणं, बाळासाहेबांचे विचार पुढं नेणं, आनंद दिघे साहेबांची शिकवण पुढं नेणं. ज्या लोकांनी आपल्याला एवढं प्रेम दिलं आहे, आतापर्यंतच्या इतिहासामध्ये 2.5 वर्षाच्या पक्षाला 60 जागा विधानसभेमध्ये, हा जोक नाही आहे, हा इतिहास आहे, हा इतिहास आहे. आणि म्हणून हे लोकसभा विधानसभेचंच पुनरावृत्ती येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये देखील महायुतीचा भगवा झेंडा फडकवून आपल्याला त्यांना दाखवायचं आहे की जनता जनार्दन कुणासोबत आहे. आणि म्हणूनच किती तुम्ही आगपाकड केली, किती आळदळापट केली तरीसुद्धा आम्ही विचलित होणार नाही. आमचा धर्म आहे, आमचं कर्म आहे, आमचा अजेंडा आहे लोकांचं जीवन बदलणं, लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस आणणं, या ठिकाणी राज्याला पुढं नेणं, या राज्याचा विकास करणं, या कोकणाचा विकास करणं. आणि या कोकणातला जो काय बॅकलॉग आहे तो भरून काढण्याचं काम देखील आपण बऱ्यापैकी करत चाललो आहे. आणि हे 2-4 रस्ते जर झाले, हे आता कोस्टल हायवे झाला, पर्यटनाला संधी मिळेल. आज 9 खाड्यांचं आपण जोडणी काम करतो आहे. आज त्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर पर्यटन वाढेल. आपण जो मुंबई सिंधुदुर्ग ॲक्सेस कंट्रोल करतो आहे, त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढेल, लोकांचा वेळ वाचेल, लोक येतील, उद्योग येतील, पर्यटन येईल, या ठिकाणी पर्यटनाला चालना मिळेल, लोकांच्या हाताला काम मिळेल. आणि आपला संकल्पच आहे की या ठिकाणचा आपला घरातला कर्ता पुरुष नोकरीसाठी आपलं गाव सोडून बाहेर जाता कामा नये. तो पुन्हा मुंबईत गेलेला माणूस पुन्हा आपल्या गावी आला पाहिजे. आपल्या आईवडिलांची सेवा करत या ठिकाणी आपली शेतीवाडी केली पाहिजे. आणि त्यासाठी ज्या ज्या काही सुविधा उपलब्ध करून द्यायच्या ते देण्याचं काम या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून आपण करूया. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांना मनापासून शुभेच्छा देतो. मनापासून रामदासभाईंना वाढदिवसाचं अभिष्टचिंतन करतो. आपल्या सगळ्यांच्या वतीने त्यांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. विनंती आहे आज